केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली। बालेवाडीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबदारी आता केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली। नेस्को ड्रग प्रकरणात मुख्य आरोपी महेश खेमलानीनंतर आता त्याचा भाऊ निखिल देखील पोलिसांच्या रडारवर आहे। क्रिकेट सट्टेबाजीच्या आडून चालणाऱ्या या ड्रग रॅकेटचे धागेदोरे बँकॉक आणि हाँगकाँगपर्यंत पोहोचले। वंदराई पोलीस 5 आरोपींची आता समोरासमोर चौकशी करत आहेत। आंतरराष्ट्रीय किंगपिनचा शोध लागण्याची शक्यता आहे। बोंदू खरात प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून आता ईडीने तपास सुरू केला आहे। परीस आणि नागाच्या शापाची भीती दाखवून त्यानं कोट्यावधींची फसवणूक केली। खरातची आलिशान जीवनशैली आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांचं गूढ उकलण्यासाठी आता ईडीनं त्याचा ताबा मिळवण्याकरिता कोर्टात धाव घेतली। खरात प्रकरणी समता पतसंस्थेच्या अडचणी वाढल्यात। संस्थापक काका कोयंटेंना ईडीनं नोटीस बजावली आहे। 100 बनावट खात्यांमधून 70 कोटींचे संशयास्पद व्यवहार आणि शिर्डीतील जमीन व्यवहारांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे। 10 मेपर्यंत त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले।